अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीला नुकताच एक मोठा धक्का बसलाय। भारताला अनेक वर्षांपासून हवा असलेला दाऊदचा खास साथीदार आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम डोला याला तुर्कस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे। त्याला भारतात सुद्धा आणण्यात आलंय। 59 वर्षीय मोहम्मद सलीम इस्माईल डोला, ज्याला सलीम डोला म्हणून सुद्धा ओळखलं जातो, तो मुंबईचा रहिवासी असून दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या जवळच्या साथीदारांपैकी एक आहे। त्याचा अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये मोठा सहभाग आहे। गुटख्याची तस्करी करून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलेल्या डोलानं नंतर मारिजुआना आणि मेफेड्रॉन, फेंटॅनिल सारख्या सिंथेटिक ड्रग्जचा मोठ्या सिंडिकेटची स्थापना केली। हे सिंडिकेट दरवर्षी 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा काळा धंदा करतं। कोण आहे हा सलीम डोला, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर सलीम डोला हा फक्त एक तस्कर नाहीये, तर एका आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार आहे आणि तो दाऊद इब्राहिमच्या खूप जवळचा मानला जातो। तो दाऊद इब्राहिमसाठी जागतिक ड्रग पुरवठा साखळी सांभाळायचा। त्याचे वडील सुद्धा डी कंपनीशी संबंधित होते। डोला हा मेफेड्रॉन म्हणजेच MD आणि फेंटॅनिल सारख्या प्राणघातक ड्रगची भारतात तस्करी करण्याचा सूत्रधार आहे। अंदाजानुसार त्याची वार्षिक उलाढाल 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। तो बनावट UAE पासवर्ड आणि ओळखपत्रासह तुर्कीमध्ये लपवून बसलेला, ज्याचा सुरक्षा यंत्रणांनी तांत्रिक पाळत ठेवून पर्दाफाश केला। गेल्या वर्षी जेव्हा त्याचा मुलगा ताहिर डोला याला दुबईतून भारतात परत पाठवण्यात आलं, तेव्हा सलीम डोलाच्या पतनाची सुरुवात झाली। ताहिरच्या चौकशीतून आणि त्याच्या मोबाईल डेटामधून भारतीय यंत्रणांना सलीमच्या इस्तंबूलमधील लपण्याच्या ठिकाणाबद्दल अचूक माहिती मिळाली। 1960 मध्ये जन्मलेल्या सलीमनं साधा गुटखा विकून आपल्या अवैध कामांना सुरुवात केली, पण लवकरच तो गांजाचा पुरवठा करू लागला। याच काळात त्याची भेट दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेल्या छोटा शकीलशी झाली, ज्यानं त्याच्यावर डी कंपनीसाठी मुंबईतील ड्रग नेटवर्क सांभाळण्याची जबाबदारी सोपवली। त्यानंतर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर जेव्हा टोळीतील प्रमुख व्यक्ती देश सोडून पळून गेल्या, तेव्हा सलीम हा भारतातच राहिला आणि त्यानं डी कंपनीचे जमिनीवरील नेटवर्क अधिक मजबूत सुद्धा केलं। सलीम डोलाच्या गुन्हेगारी कारकिर्दीत सगळ्यात मोठा बदल तेव्हा झाला जेव्हा त्यानं कुख्यात ड्रग्ज तस्कर कैलाश राजपूत सोबत भागीदारी केली। दोघांनी मिळून आपला व्यवसाय पारंपरिक ड्रग पासून सिंथेटिक ड्रग पर्यंत, विशेषतः मेफेड्रॉन पर्यंत वाढवायला सुरुवात केली। या पार्टी ड्रगमुळे सलीमला प्रचंड नफा आणि गुन्हेगारी जगतात एक नवीन प्रतिष्ठा मिळाली, पण कायद्यानं त्यांना सोडलं नाही। 2012 मध्ये त्याला MD तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यानं जवळपास 5 वर्ष ही तुरुंगात घालवली। 2018 मध्ये पोलिसांनी पुन्हा अटक केल्यानंतर सलीम डोला हा जामीन मिळाल्यावर मुत्सद्देगिरीनं UAEला पळून गेला। तिथून त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय जाळं आणखी विस्तारलं, ज्यात त्याचा मुलगा ताहिर डोला यानं सुद्धा सक्रिय भूमिका बजावली। मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्याच्यावर 10 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात 250 कोटी रुपयांच्या MD ड्रगच्या तस्करीचाही समावेश आहे। त्याचा मुलगा ताहिर याचे UAE मधून नुकतंच प्रत्यार्पण आणि आता तुर्कीमध्ये सलीमची अटक यामुळे NCB आणि DRI सारख्या एजन्सीजना दाऊदचं नार्को सिंडिकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा मार्ग मोकळा झालाय। सलीम डोलाची ही अटक भारतासाठी एक मोठं यश मानलं जात आहे आणि यामुळेच दाऊद इब्राहिमच्या अंमली पदार्थ नेटवर्कला मोठा धक्का सुद्धा बसलाय। भारत आणि तुर्कस्तानमधील मजबूत सुरक्षा सहकार्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आता कुठेही सुरक्षित नाहीत हाच संदेश पोहोचतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईला सरकारचं अंमली पदार्थ सिंडिकेट विरुद्ध शून्य सहनशीलता धोरणाचं प्रतिबिंब म्हटलंय। दाऊद इब्राहिम आजही पाकिस्तानमध्ये संरक्षण मिळवून बसला असल्याचं मानलं जात आहे। नुकतंच मार्च 2024 मध्ये रत्नागिरीत दाऊदच्या वडिलोपार्जित मालमत्तांचा लिलाव यशस्वी झाला, ज्यामुळे त्याच्या आर्थिक साम्राज्यावरही अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा परिस्थितीत सलीम डोलासारख्या प्रमुख साथीदाराची अटक ही दाऊदच्या संपूर्ण नेटवर्कला कमकुवत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। दाऊद इब्राहिमच्या साथीदारावर झालेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी थांबवण्यासाठी असे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।